हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू दिस सेशन ऑफ इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या आजच्या सेशनमध्ये इंग्लिशच्या तुमचं स्वागत करते. तर आज आपण तुमचा जो सेकंड चॅप्टर आहे फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स ह्याला वाचूया आणि समजूया. तर चला वाचू आणि मज्जे करू हे पाठ वाचून. तर जसं तुम्हाला इथे दिसतंय या चित्रात, हे जे चॅप्टरचं नाव आहे सगळ्यात आधी फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. याचा अर्थ काय झाला? फन म्हणजे खूप मज्जा आणि गेम्स म्हणजे जे खेळ असतात, गेम्स असतात विथ तारा अँड फ्रेंड्स. तर तारा आणि त्याचे मित्रमैत्रिणी ह्यांच्या बरोबर फन अँड गेम्स म्हणजे खूप मजा आणि गेम्स. तर हे आपण आज पाहूया. हाय तारा, गुड टू सी यू अगेन. पहा ही मुलगी कसं करते, गोल गोल रोलिंग रोलिंग करते आणि ही ताराला म्हणते की हाय तारा, गुड टू सी यू अगेन म्हणजे तुला परत बघून छान वाटतंय. तर ही मुलगी जी आहे ही तारा आहे, हिचं नाव आहे तारा. हिने म्हटलं हॅलो, ठीक आहे. मग त्यानंतर हा मुलगा काय म्हणतोय, लुक पॅडी, कुकूज टर्निंग कार्ट व्हील्स अगेन. तर हे जे ही गोल गोल घुमतीये हे कसं व्हील सारखं, जसं व्हील्स असतात ना, बसचे व्हील, सायकलचे व्हील्स आहे ना, तर तसं पहिल्यासारखं ही अशी गोल गोल फिरतीये. तर हा मुलगा म्हणतोय लुक पॅडी, ठीक आहे. तर पॅडीला म्हणतोय कुकूज टर्निंग कार्ट व्हील्स अगेन म्हणजे ही मुलगीचं नाव आहे कुकू. कुकू जे आहे परतचे कार्ट व्हील सारखं करतीये. इकडे हाय, आय एम मिठ्ठू अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू. तर हा जो आहे मिठ्ठू म्हणजे तोता, तर हा तोता काय म्हणतो, हाय आय एम मिठ्ठू म्हणजे याचं नाव मिठ्ठू आहे. अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू म्हणजे या मुलाचं नाव काय आहे, बिट्टू. तर हा माझा मित्र बिट्टू आहे असं तो सांगतोय तोता. मग हा मुलगा काय म्हणतोय, नो टोटो गो बॅक होम. तर म्हणजे हा ह्याला म्हणतोय की टोटो घरी जायचा, कुत्रा आहे हा, पेट आहे त्याचा. आणि इकडे हे जे लहानसा उंदीर आहे, हाय आय एम मिया. काय म्हणतो, हाय मी मिया आहे. आय डू एव्हरीथिंग बेटर देन कुकू. मी कुकू पेक्षा सगळं छान करू शकतो, असं कार्टव्हील सारखं. तर अशा प्रकारे हे सगळे मित्रमैत्रिणी मिळून आणि ह्याच्यात ज्यांचे पेट्स आहेत, जसं हा पॅरेट आहे, हा डॉग आहे ना, सगळे मिळून खेळ खेळतात येतात आणि मज्जे करतात येतात. फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स हे असं या ह्याच्या चित्रात आपल्याला समजत आलं. आता बघा, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. म्हणजे हे क्वेश्चन्स आपण वाचूया आणि ट्राय करू, प्रयत्न करू की ह्यांचा उत्तर जे आहे सगळ्यांचा इंग्लिश मध्ये द्यायचा. ठीक आहे, मी तुम्हाला समजावेन तसंच तुम्ही पण करायचं. वेन डू यू फील, फील म्हणजे काय, अनुभव करणं, कोणत्या वस्तूचा आभास करणं. तुम्हाला असं केव्हा वाटतं, हॅप्पी. तुम्हाला हॅप्पी म्हणजे खुश केव्हा वाटतं, तुम्ही प्रसन्न केव्हा फील करता, तुम्हाला वेन डू यू फील हॅप्पी. तर तसंच वेन डू यू फील सॅड म्हणजे दुःख केव्हा वाटतं, तुम्हाला खुशी केव्हा होते, तुम्हाला दुःख केव्हा वाटतं. वेन डू यू फील अँग्री, अँग्री म्हणजे काय, रागावणं, ठीक आहे. तर वेन डू यू फील अँग्री तुम्हाला राग केव्हा येतो. आणि वेन डू यू फील स्केअर्ड, स्केअर्ड म्हणजे भीती, भीती वाटते ना बाबा कोणत्या कोणत्या गोष्टीला. तर वेन डू यू फील स्केअर्ड, ठीक आहे. हे असे 4 पॉइंट्स दिले आहे की हे तुम्हाला केव्हा वाटतं. तर पहा बरं, कोणी कोणी उत्तरही देतात. हा पॅरेट काय म्हणतोय, आय फील अँग्री वेन समवन ट्रायज टू टच मी. म्हणजे काय झालं की मला राग येतो, आय फील अँग्री मला राग येतो जेव्हा कोणीतरी, समवन म्हणजे कोणी पण, ट्रायज टू टच मी, टच म्हणजे काय, शिवणं, मला कोणी शिवतं जेव्हा, तेव्हा मला फार राग येतं. तसाच हा डॉगी काय म्हणतोय, आय फील हॅप्पी वेन आय प्ले विथ पॅडी. म्हणतोय की मला खूप खुशी होते, मी खूप प्रसन्न होतो जेव्हा माझ्या बरोबर पॅडी खेळतो. पॅडी म्हणजे तो मुलगा जो आपण वरती बघितला, तर तो जेव्हा माझ्या बरोबर खेळतो तर मला खूप प्रसन्नता होते. ठीक आहे. तर असे ह्या दोघांनी उत्तर दिले. असंच हे काय म्हणताय कॅटी, आय एम नेव्हर स्केअर्ड म्हणजे की मला कधीच भीती नाही वाटत. ठीक आहे ना, कुणाला भीती वाटते, कुणाला नाही वाटत भीती, कुणाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते, कुणाला कोणत्या गोष्टीची. कोणी कोणी अंधाराशी भीत, तर कोणी कॉक्रोचची भीत, है ना. सगळ्यांची वेगळी भीती असते. आणि तसंच या सगळ्या ज्या फिलिंग्स आहेत, या आपल्या मनच्या फिलिंग्स आहेत ना, हॅपी, सॅड, अँग्री, स्केअर्ड. हॅपी म्हणजे खुश, सॅड म्हणजे दुखी, अँग्री म्हणजे रागवलेलं आणि स्केअर्ड म्हणजे भीती. तर हे सगळे फिलिंग तुम्हाला केव्हा येतात, तुम्ही पण हे सोचा आणि असं
उत्तर द्या की तुम्हाला असं केव्हा वाटतं. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू डू व्हेन यू फील. तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला असं वाटतं. कसं वाटतं? व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हॅप्पी. जेव्हा तुम्हाला हॅप्पी म्हणजे जेव्हा तुम्ही खुश होता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. ठीक आहे. तर हे पहा ह्याचं डॉगीने काय उत्तर दिला. आय वॅग माय टेल वेन आय एम हॅप्पी. म्हणजे जर तुमच्याजवळ डॉगी असेल किंवा तुम्ही डॉगीला बघितलं असेल कोणच्या, तर तो काय करतो जेव्हा खूप प्रसन्न असतो तर तो आपली पुच्छ हिलवतो. तर वॅग माय टेल म्हणजे पुच्छ झालं आणि वॅग म्हणजे हलवणं. तर तो आपली पुच्छ खूप हिलवतो खुशीने. वेन आय एम हॅप्पी. आय फ्लॉप माय इयर्स वेन आय एम सॅड. आणि तसंच जेव्हा मी दुखी असतो, असा हा डॉगी म्हणतोय की जेव्हा मी दुखी असतो तर त्याचे जे इयर्स असतात ना, कान पाहिलेत ना तुम्ही डॉगीचे, तर तो काय करतो आपले कान असे असे खालती करून घेतो. तर ते म्हणतोय की माझे कान मी खालती करतो जेव्हा मी खूप दुखी असतो. तर असे या डॉगीने म्हटलं की तो काय करतो जेव्हा तो खुश किंवा दुखी असतो. तसंच आहे व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅप्पी, वेन यू फील सॅड. व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री. जर तुम्हाला राग येतो तर तुम्ही काय करता. आणि तसंच जर तुम्हाला स्केअर्ड म्हणजे तुम्हाला भीती वाटते, त्याच चारी गोष्टी परत आल्या की जर तुम्हाला राग येतो तर तुम्ही काय करता. तर अशा प्रकारे हे उत्तर पाहायचे. ह्यांनी काय म्हटलं, आय स्क्रीच वेन आय एम स्केअर्ड. म्हणजे हा जो पोपट आहे, हा जो पॅरेट आहे, हा काय म्हणतोय की मला जेव्हा भीती वाटते तेव्हा मी स्क्रीच म्हणजे ओरडणं, तेव्हा मी ओरडतो. जे पोपट ओरडतो, जे पॅरेट ओरडतो त्याला म्हणतात स्क्रीच. ठीक आहे. तर मी ओरडतो तेव्हा भीतीने. ठीक आहे ना. तुम्ही पण भियत असाल कधी, तर होऊ शकतो तुम्ही पण ओरडले असाल कधी. नेक्स्ट आहे इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर. म्हणजे बरं वाटाय करता तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला असं वाटतं. ठीक आहे. जर तुम्हाला सॅड वाटतं, जर तुम्ही दुखी असता तर तुम्ही बरं वाटाय करता तेव्हा काय करता. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर सॅड. तुम्हाला काय केलं पाहिजे जेव्हा तुम्ही सॅड असता, जेव्हा तुम्ही दुखी असता. तसंच इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर अँग्री. जेव्हा तुम्हाला राग आलेला असतो तेव्हा तुम्ही काय करता, बरं वाटाय करता. आणि तसंच इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर स्केअर्ड. जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटलेली असते तेव्हा तुम्ही बरं वाटाय करता काय करता. ठीक आहे ना. जसं पहा हिने काय लिहिलं, आय स्क्रॅच पीपल. स्क्रॅच करणं म्हणजे काय असतं. मांजरला पाहिलं, मांजर काय करते, असं करते ना, स्क्रॅच करते ती. तर तिला स्क्रॅच करणं असतं, ओरबाडून टाकते. तर तिला जेव्हा राग येतो या दुखी असते ती तेव्हा ती अशी ओरबाडते लोकांना. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर सॅड, अँग्री, स्केअर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर. की तुम्ही असं काय करू शकता ज्याच्यानी दुसऱ्या लोकांना, सपोज तुमचा कोणी मित्र खूप दुखी आहे किंवा तो रागवलेला आहे, तर तुम्ही काय कराल की त्याला बरं वाटेल, त्याला छान वाटेल, त्याला हॅप्पी फील करवाय करता तुम्ही काय कराल. जसं हा काय म्हणतोय पॅरेट, आय सिंग सॉंग्स. म्हणतोय की मी गाणे म्हणतो, मी गाणे म्हणेन. ठीक आहे. तर तसंच तुम्ही काय कराले सोचा आणि याचं इंग्लिश मध्ये उत्तर द्या, उत्तर बोलायची प्रयत्न कराल. बघा इथे तारास पिक्चर्स. ठीक आहे. याचे पिक्चर्स दिलेले आहेत ताराचे. ही काय आहे, हॅप्पी. पा हसतीये ती. ठीक आहे ना. तो तारा इज हॅप्पी, तारा इज व्हेरी सॅड. ठीक आहे ना. तारा इज व्हेरी हॅप्पी, तारा इज सॅड, तारा इज अँग्री. तिला राग आलेला आहे फार. पा तिचा चेहरा पा कसा होतोय. सो तारा इज अँग्री अँड तारा इज स्कॅड. स्कॅड म्हणजे भीती वाटते तिला. तिने काहीतरी असं पाहिलंय जे तिला अगदी नाही आवडत, अजिबात नाही आवडत. तिने असं पाहिलंय तर तिला काय होतंय, भीती वाटते. तर तारा इज स्केअर्ड. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपण हे सगळे काय असतात, ते फिलिंग्स असतात आपल्या, हे आपले मनाचे भाव असतात. असे खूप अनेकही भाव आहेत, पण हे जे बेसिक फिलिंग आहे आपल्याला, आपण खुश होतो, आपल्याला दुखी होतो, उदास होतो, राग येतो आणि असंच आपल्याला भीती वाटते. तर हे सगळे आपले बेसिक फिलिंग्स आहे आणि ह्यांचे हे नाव आहे हॅप्पी, सॅड, अँग्री, स्केअर्ड. ठीक आहे. तर हे तुम्ही नीटसे समजून घ्या आणि ह्याला लर्न करा या सगळ्या नावांना. ठीक आहे. तर मग तुम्हाला हे पुढेपर्यंत कामास येईल. आता ही जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे तुमच्या बुक मध्ये ती बघा, गुड हँडरायटिंग. तुमची हँडरायटिंग चांगली असणं, तुमचे अक्षर चांगले असणं फारच जरुरी आहे.
ठीक आहे. नेहमीच जे तुमचे अक्षर असतात ते जेव्हा स्वच्छ लिहाल, मोठे मोठे लिहाल, तर कोणी पण त्यांना पाहून खूप खुश होईल आणि इव्हन तुम्हालाही छान वाटेल की आपण किती छान सुंदर सुंदर लिहिलं आहे. तर इथे काय लिहिलंय, ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली. ह्या बोर्ड वरती हे लेटर्स लिहिले आहेत, यांना नीट प्रकारे बघा. राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रपोर्शन. आणि असंच कॅपिटल आणि स्मॉल, कॅपिटल कशाला म्हणतात, हे जे मोठे मोठे लिहिलेत ए बी सी डी, ते जे फर्स्ट फर्स्ट लिहिलेत ना, हे दीज आर ऑल द कॅपिटल लेटर्स. ठीक आहे, हे झेड पर्यंत हे कॅपिटल लेटर्स आहेत. आणि तसंच हे जे आहे ते स्मॉल लेटर्स आहेत, ए बी सी डी. ओके, तर ह्यांना तुम्हाला नीट प्रकारे बघून जसं याच्यावरती लिहिलंय तसंच आपल्या कॉपीवरती उतारायचंय. ज्यांची रायटिंग चांगली आहे ती आणि छान होईल, आणि ज्यांची थोडीशी चांगली नाहीये त्यांनी दोनदा तीनदा प्रॅक्टिस करायची याला छान लिहायची. ह्याच्याने काय होईल, तुमची हँडरायटिंग फार चांगली होऊन जाईल. आता आपण जे आता आधी वाचलेलं होतं त्याला आपण अधिक नीट प्रकारे पाहू आणि समजूया, त्यांनी तुम्हाला अगदी छान सगळं समजून जाईल. तर आता आपण जे बुकमध्ये क्वेश्चन्स बघितले त्यांचे आपण आन्सर सुद्धा बघूया की इंग्लिशमध्ये आपण त्यांना कसं लिहायचं. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. आता यांना इंग्लिशमध्ये आपण आन्सर्स कसे द्यायचे हे बघूया. वेन डू यू फील हॅपी. पहा हे फ्लावर कसं हॅपी दिसतंय ना. आय फील हॅपी वेन आय गेट अ न्यू टॉय. म्हणजे मला खुश होते मी, या मला प्रसन्नता होते जेव्हा मी एक न्यू टॉय म्हणजे नवीन टॉय म्हणजे काय असतं, खेळणं कोणचं, खिलोना. मला कोणचं नवीन खिलोना मिळतो तेव्हा मी प्रसन्न होते. वेन डू यू फील सॅड. हे पाहिजे सॅड बनलेलं आहे. तर तुला दुःख केव्हा वाटतं, तू उदास केव्हा असतोस. आय फील सॅड वेन माय फ्रेंड गोज अवे. तर मला दुःख वाटतं जेव्हा माझा मित्र गोज अवे म्हणजे चालला जातो. तुम्ही लोक संध्याकाळी सपोज भेटत असाल, खेळत असाल, पण मग मग घरी जाता आपल्या आपल्या. तर तेच तर म्हणतोय की माझा मित्र जेव्हा जातो तेव्हा मला दुःख वाटतं, मला चांगलं नाही वाटत. वेन डू यू फील अँग्री. तुला राग केव्हा येतो. आय फील अँग्री वेन माय ब्रदर फाईट्स विथ मी. जर तुमचा भाऊ असेल आणि सपोज तुमची फायटिंग वायटिंग पण होत असेल ना, तर तेच लिहिलंय की मला राग येतो जेव्हा माझा भाऊ माझ्याशी भांडतो, फाईट करतो. फाईट म्हणजे काय, भांडणं. तर फाईट्स विथ मी, तर मला तेव्हा त्यावेळेस खूप राग येतो. पाहायला कसा राग आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वेन डू यू फील स्केअर्ड. बापरे कशी भीती वाटते पहा बरं. तर तुला भीती केव्हा वाटते. आय फील स्केअर्ड वेन माय टीचर शाउट्स ऑन मी. तर मला भीती वाटते जेव्हा माझा टीचर माझ्यावरती शाउट म्हणजे ओरडतो किंवा ओरडते, तर तेव्हा मला भीती वाटते. शाउट म्हणजे ओरडणं. व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅपी. तुला जेव्हा प्रसन्नता होते, खुश होतोस, तेव्हा तुला तू कसं वाटतं. आय डान्स वेन आय फील हॅपी. तर मी जेव्हा खूप प्रसन्न असते ना तेव्हा मी डान्स करते. पाय मुलगी कशी डान्स करते. व्हॉट डू यू डू वेन यू फील सॅड. जेव्हा तुला वाईट वाटतं, दुःख वाटतं, तेव्हा तू काय करते. आय रीड अ बुक वेन आय फील सॅड. तर मी काय करते, मी बुक वाचते जेव्हा मला कधी असं उदासी होते, तर मी बुक वाचते. हे पहा, हे आन्सर्स तुम्ही तुमच्या हिशोबाने पण लिहू शकताय. ठीक आहे ना, की तुम्हाला जे छान वाटत असेल तुम्ही तसंही लिहू शकता. व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री. राग, जेव्हा राग येतो तेव्हा कसं वाटतं. तेव्हा तू काय करतो. आय रन वेन आय फील अँग्री. तर मला जेव्हा राग येतो ना, तर मी काय करतो, रन म्हणजे धावणं, मी धावू लागतो. पहा बूट्स घालून तयार आहे ना रन कराय करता. नेक्स्ट. व्हॉट डू यू डू वेन यू फील स्केअर्ड. जेव्हा भीती वाटते तेव्हा काय करतो. आय क्राय वेन आय फील स्केअर्ड. पहा रडतोय ना, तर मी जेव्हा मला भीती वाटते तर मी रडू लागते. ठीक आहे. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन. तुम्हाला काय केलं पाहिजे चांगलं वाटाय करता. जेव्हा तुम्ही यू आर सॅड, जेव्हा तुम्ही दुःखी आहात, तर आय कॅन सिंग, मी गाणं म्हणू शकते. ठीक आहे ना. यू आर अँग्री. हे पहा हे मुलगा गाणं म्हणतोय ना. यू आर अँग्री, जेव्हा तुला राग येत असतो, खूप राग येतो, तेव्हा काय करशीलस. आय कॅन काउंट नंबर्स. हे पहा असे नंबर्स. तर मी राग कमी करण्याकरता 1 2 3 4 असे नंबर्स बोलू शकतो. त्याच्यानंतर यू आर स्केअर्ड, तुला भीती वाटते, तर तू काय करशीलस. आय कॅन ईट चॉकलेट्स. ठीक आहे, मला तर भीती वाटते तर मी काय करते, मी चॉकलेट खाऊ लागते, त्याच्याने माझी भीती कमी होऊन जाते. व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स फील हॅपी. तू काय करशीलस त्याच्याने लोकांना छान वाटे. आय कॅन टेल स्टोरीज टू मेक अदर्स फील हॅपी.
तर मी स्टोरी टेलिंग खूप छान करते, तर मी स्टोरीज सांगू शकते ज्याच्याने की लोकांना छान वाटेल, खुश होतील ते. हे पहा, ही कशी छान स्टोरी बुक दिलेली आहे, तर मी स्टोरी सांगेन. तर आज आपण काय शिकलो? आज आपण विविध प्रकारच्या इमोशन्सच्या बारेमध्ये, फिलिंग्सच्या बारेमध्ये शिकलो. जे भाव आपल्या आत असतात, म्हणजे खुशी, दुःख, रागवणं, राग आहे किंवा भीती आहे, तर त्याचे विविध प्रकार कसे असतात आणि त्याला कसं हँडल करायचं. जर आपल्याला असं काही होतंय, तर आपण त्याला स्वतःला आपण कसं सांभाळायचं आणि तसंच जर कोणी आपल्या समोरचा दुखी आहे, तर त्याला कसं आपण छान त्याला फील करू शकतो. आणि तसंच आपण हँडरायटिंगच्या बारेत शिकलो, की आज आपण छान हँडरायटिंग कशी करायची ती पण शिकलो. तर तुम्ही हे सगळं परतसे एकदा पहा आणि हँडरायटिंग वरती लक्ष द्या. बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.